कोणी पाहत तर नाही ना? अशा धास्तावलेल्या नजरेने श्रीकांतने आजूबाजूला पाहिलं आणि तो समोरच्या टेबलवर बसला. अरे इतका का संकोचतोयस? अजूनही कायद्याच्या दृष्टीने आपण नवरा बायकोच आहोत. तो कसंनुसा हसला. श्रीकांत जबरदस्तीने बसवल्यासारखा अर्धामुर्धा टेकला होता. आत्ता इथून उठेल की मग, अशा पद्धतीने. कसं चाललंय? हा प्रश्न आपण विचारण्याऐवजी त्याने विचारायला हवा असं वाटत असूनही तिनेच विचारलं. तो मान हलवून कसानुसा हसला. या सद्गृहस्थाला नवरा म्हणून निवडताना आपली अक्कल कुठे पेंड खायला गेली होती? का आपणच इतक्या डॉमिनेटिंग आहोत की हा पुरुष आपल्या संपर्कात आल्या आल्या दाती तृण धरून गुमान बसला? अशोककडे खोटं का होईना दर्शनी मूल्य तरी होतं. पण श्रीकांत, अरे आपण वेगळं होऊन 6 महिने होऊन गेले. कसे गेले तुझे 6 महिने? मी फोन करून तुला इथे बोलवलं नसतं तर आजही भेटला नसतास ना? अजून वर्षभर तरी असंच गेलं असतं, न भेटता बोलता. असंच काही नाही, तो घोगऱ्या आवाजात म्हणाला. तिनं कान टवकारले, कारण त्याचं इतकं बोलणंही खूपच होतं म्हणायचं. मलाही वाटायचं तुला फोन करावा, पण तू भेटशील न भेटशील काहीच माहीत नव्हतं. तो नजरेत नजर घालून बोलण्याचा प्रयत्न करत होता. वाक्य पुरं झाल्यावर नजर पुन्हा त्याच्या पाण्याच्या ग्लासात. मला ना तुझं हेच आवडत नाही. तिचा आवाज बहुधा चढला. त्याने बावचळून आजूबाजूला पाहिलं. तिलाही वाटलं की का चिडलोय आपण, तेही व्यर्थ आणि विनाकारण. तुला पुढाकार घ्यायला कधी जमलंच नाही, कुठेच. हे म्हणताना आता ती ग्लासात बघत होती आणि तो तिच्या चेहऱ्याकडे. तुला काय आवडेल काय नाही हे खरंच कधीच कळलं नाही. श्रीकांत त्याच्या मनाने खूपच बोलत होता. गेल्या 6 महिन्यात झालेला हा बदल म्हणायचा की काय? खरं तर आपण इथे आलोय श्रीकांतकडे घटस्फोट मागायला. वकिलांनी दिलेल्या कागदपत्रांवर सह्या झाल्या की पुढचे सगळे सोपस्कार सोपे होणार होते. घटस्फोट झाल्यावर यथावकाश 3ऱ्या लग्नाचा विचार केला असता आपण. आत्ता या क्षणी पर्समध्ये व्यवस्थित लावून ठेवलेली सगळी कागदपत्र तयार आहेत आणि आपण सही कर असं म्हटलं तर श्रीकांत काही नाही म्हणणार नाही, हेही आपल्याला माहिती आहे. तरीही आपण अशा निश्चल आणि निस्तब्ध का झालोय? श्रीकांत, काय म्हणतोयस तू? मला काय आवडेल हे तुला कधीच कळलं नाही? तिच्या अनपेक्षित प्रश्नावर तो गोंधळला. ती उत्तराच्या अपेक्षेने बघते म्हटल्यावर तो शब्द आणि हिम्मत असं दोन्ही गोळा करायला लागला बहुधा. म्हणजे तू इतर जणींसारखी नाही आहेस, स्वतंत्र आहेस, बिनधास्त. श्रीकांत 2 हातात ग्लास घट्ट धरून बोलत होता. मला आवडलं तुझं वेगळंपण, पण मीही वेगळाच आहे ना. गेल्या 6 महिन्यात सगळं लिहून काढलंय मी. डायरी म्हण, आठवणी म्हण. माझ्यात काही कशाला, पुष्कळच कमतरता आहेत. तू एकदा संतापून म्हणाली सुद्धा होतीस की तुझ्यासारखा बुळबुळीत पुरुष दुसरा कोणी नसेल म्हणून. त्याला खूप बोलायचं होतं आणि ते बोलताना खूप त्रासही होत होता बहुधा. तो पाणावल्यागत झाला. असेन मी बुळबुळीत, पण मी आक्रमक नाही आहे, सो कॉल्ड पुरुषही नाही आहे. मला साधे साधे निर्णय घ्यायला वेळ लागतो. मी विचार करतो, खूप विचार करतो आणि दुसऱ्याला काय वाटेल याचा जास्त विचार करतो. माझा निर्णय घेण्याची जबाबदारी जर अन्य कोणी घेत असेल ना तर मला सुटका झाल्यासारखं वाटतं. त्याला आता कॉफीचा घुटका घेतल्याशिवाय पुढचं काहीच बोलता येईना. त्याचा आवाज इतका घोगरा झाला होता. चहा हवा की कॉफी?
यात आपल्या प्रश्नावरही त्याला ठाम चॉईस कुठे सांगता आला होता. शेवटी आपणच सांगितली होती, दोघांसाठी कॉफी. पण तू वेगळी आहेस म्हणून मी कधी तक्रार केली का? एवढं बोलून तो गप्पच बसला. तीही गप्प बसली. या त्याच्या एका प्रश्नात दडलेल्या प्रचंड आशयाने तीही स्तंभित आणि निरुत्तर झाली होती. श्रीकांत हा पुरुष म्हणून अपंग आहे असाच त्याचा अर्थ, आणि आपण स्त्री म्हणून ओव्हर ॲक्टिव्ह आहोत असाही. तो आपल्यावर अवलंबून आहे. कदाचित आपल्यामुळे त्याला सिक्युअर्ड वाटत असेल. कदाचित त्यामुळेच त्याने बायको म्हणून आपली निवड केली असेल. तिला अचानक पडलेल्या जबाबदारीमुळे जड वाटू लागलं. ती त्याच्या बोलण्याचा विचार करू लागली. त्यामुळे तो पुढचं जे काही बोलत होता ते फक्त अधूनमधून ऐकू येत होतं. आशय एवढाच की मी असाच आहे, पण मुद्दामून नाही. पूर्वीपासून, अगदी लहानपणापासून. आत्मविश्वास आणि आत्मसन्मान गमावलेला पुरुष. पुन्हा भेटू असं तुटकपणे म्हणून तिने श्रीकांतचा निरोप घेतला. घटस्फोटाची कागदपत्र तशीच कोरी होती. श्रीकांतला तिच्यासोबत हवी होती, गरज म्हणून, आधार म्हणून, त्याचा स्वार्थ म्हणूनही. घरी परतताना तिला अनेक कपल्स दिसत होती, अनेक स्त्री पुरुष दिसत होते. त्यात विरघळून गेल्यासारखं तिला वाटलं. फरक एवढाच की श्रीकांतला जाणून बुजून पत्करलेलं दुय्यमत्व आयुष्यभर वागवायचं होतं. श्रीकांतच्या या दुय्यमत्वाकडे कसं बघावं या विचारात ती गढून गेली.